नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत. पार्थ त्याच्या बाबांसोबत चालत असतो. त्यावेळी बाबा म्हणत असतात, आज काय खमंग वास सुटलाय ना किचनमधून. तेवढ्यातच कल्पना तेथे येते. तर तो कल्पनाला म्हणतो, आज काय घरातल्या सगळ्या बायांनी सगळं तुझ्यावरच सोपवलं आहे की काय. तर कल्पना लगेच म्हणते, अहो नाही हो दादा, आजचा हा जो काही बेत आहे ना तो काव्या वहिनीने केलाय. हे ऐकून त्या बाबांना खूपच आनंद होतो आणि आश्चर्यसुद्धा वाटतं आणि ते म्हणतात, अरे वा, खूपच छान. आणि तो लगेच म्हणायला लागतो, म्हणजे हे सगळं तर आमच्यासाठी नाहीच आहे, हे सगळं खास स्पेशल पार्थसाठी आहे. मजा आहे बाबा पार्थ तुझी. तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि ती कल्पनाला गजरा देते. तर बाबा लगेच म्हणतात, अगं नंदिनी, जनरली नवरा बायकोला गजरा देतो. तेवढ्यातच तेथे घरातले बाकीचे सुद्धा आलेले असतात. त्यात जीवासुद्धा असतो. आई म्हणते, नवऱ्यानेच दिलाय बरं का हा गजरा. तर बाबा म्हणतात, मुलं शहाणी झाली आपली. आणि नंदिनी लगेच मंजू आत्याला सुद्धा गजरा देते. तर मंजू आत्या लगेच टोमणा मारत म्हणत असते, आज चंद्र कुठून उगवलाय. आई म्हणजे माझ्या यांनी कधीच मला गजरा दिला नाही आणि तू मला गजरा देतेयस. जीवाला मात्र हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं आणि त्याला काही कळत नसतं. तेवढ्यात तेथे काव्य आल्यानंतर नंदिनी काव्याला सुद्धा गजरा देते आणि तिला म्हणते, केसात माळ, तू खूप छान दिसशील. तेवढ्यात आई तिला म्हणते, नंदिनी, अगं तू जरी गजरा मारलास ना तरी तू छानच दिसणार आहेस. जीवाने तुला एवढ्या प्रेमाने गजरा दिलाय आणि तू सगळ्यांना वाटत काय फिरतीयस. तर नंदिनी म्हणते, जीवाने जे दिलंय तेच खूप आहे. आणि नंदिनी काव्याला म्हणते, तू माळ हा गजरा, खूप छान दिसशील. तर लगेच काव्या तो गजरा नंदिनीच्या हातात परत देत तिला म्हणते, ताई, जे तुझ्या हक्काचं आहे तुझ्याकडेच असू दे. हे ऐकून तर जीवाला काही सुचत नाही. तर काव्या लगेच विषय बदलत म्हणते, चला तुम्ही पटापट डायनिंग टेबलवर बसा, मी सगळ्यांना जेवायला वाढते. आज एक नंबर बेत केलाय मी. बाबा मात्र प्रेमाने आईच्या केसात गजरा माळत असतात आणि ते म्हणतात, गजरा असतोच नवऱ्याने बायकोच्या केसात माळण्यासाठी. आणि तो जीवाला म्हणतो, गधड्या, तू काय फक्त बघत राहणार आहेस का. इतका भारी डेमो दिला मी तुला, तू पण माळ ना तुझ्या बायकोच्या केसात गजरा. तर नंदिनी म्हणते, नाही बाबा, असू देत ना, मी माळेन माझ्या हाताने. आई म्हणते, असं नाही, मीच एकटीने सगळ्यांसमोर ऑकवर्ड व्हायचं का. माझ्या सुनेनी पण ऑकवर्ड व्हायचं. लाजू नकोस ग, आपलीच आहेत सगळी माणसं. आणि ते दोघे काही नंदिनीचं ऐकत नसतात. तर जीवासुद्धा नंदिनीच्या केसात गजरा माळतो. गजरा माळत असताना मात्र जीवाच्या चेहऱ्यावर नकळत असं एक स्माईल येत असतं. त्यानंतर सगळे जेवणासाठी बसलेले असतात. त्यावेळी बाबा पार्थला म्हणत असतात, आजचा सत्कारमूर्ती तू आहेस, तुझ्यासाठी खास बायकोने सगळं बनवलंय. छोलेपुरी, वा. खरंच मी ना आज ऑफिसमध्ये बसल्या बसल्या छोलेपुरीचाच विचार करत होतो. आणि तू बेत केलास छोलेपुरीचा काव्या. काव्याला हे तिचं कौतुक ऐकून खूप छान वाटत असतं. तर लगेल असेल. तर लगेच मंजू आत्या म्हणते, इंटरनेटवर बघून केलं असेल. तर बाबा म्हणतात, ए मंजू, अगं तू सुद्धा इंटरनेटवर बरंच काही बघतेस, पण करतेस का. काय हो मिथुनराव, करते काही. तर मिथुन काही न बोलता ॲक्शन करून दाखवतो की मी काही बोलणार नाही. आणि ते म्हणतात, अगं तिने फक्त बघितलं नाही, तिने हे बनवलंय. ते खाल्ल्यानंतर तर सगळ्यांना ते खूप आवडतं. बाबा पार्थला विचारतात, काय रे, कसं झालंय. तर पार्थ फक्त मान हलवतो. तर आई लगेच म्हणते, काय रे, तिने एवढं छान केलंय आणि तू फक्त मान काय हलवतोयस, जरा कौतुक कर काव्याचं. तर पार्थ तिला म्हणतो, छान आहे. हे ऐकून तर काव्याला खूपच भारी वाटतं. तर बाबा म्हणतात, कसं कौतुक करतोय बघ. खरंच पण आज पार्थ आणि नंदिनीचा मूड असा थोडासा लो का दिसतोय. पण काव्या आणि जीवा, तुमच्या दोघांचं मात्र खूप कौतुक. काय आहे, दिवसाच्या शेवटी असं कोणीतरी आपल्याला स्पेशल फील करवणारं असेल ना, तर त्यासारख्या जगात दुसरं सुख नाही. तर काव्या म्हणते, बरं मी अजून एक स्पेशल डिश केली आहे. आणि काव्या ती डिश आणायला गेल्यानंतर मंजू म्हणते, मी फक्त स्वप्नातच बघितलं होतं की काव्या काहीतरी स्वयंपाक करेल. आज माझं स्वप्न पूर्ण झालं. तर मालिनी म्हणते, मंजूताई, वसुताई नाही आहेत तर तुम्ही त्यांची कमी पूर्ण करताय का. आणि तुम्हाला जे जे वाटत नाही ना ते सगळं काव्य पूर्ण करून दाखवेल बघा. आज तिने खास स्वयंपाक करून दाखवला आहे. थोड्या दिवसाने पार्थबरोबर छान संसारसुद्धा करेल. हे ऐकून तर पार्थला ठसकाच लागतो. तर काव्या पार्थला म्हणते, तुम्ही हा थंड श्रीखंड खा, तुम्हाला बरं वाटेल. आणि पार्थ नको नको म्हणत असतो, परंतु त्याला जबरदस्तीने ते खायला लागतं. पार्थने श्रीखंड खाल्ल्यामुळे मात्र काव्याला खूप छान वाटतं. त्यानंतर रूममध्ये आल्यानंतर जीवा नंदिनीला म्हणत असतो, मला असं वाटलं की आज सगळं फसतंय की काय. तू एकही चिठ्ठी वाचली नाहीस.
पण 5 पैकी किमान एक तरी गजरा तुझ्या केसात आहे. हेच खूप झालं. खुश? तर नंदिनी लगेच तो तिच्या केसातील गजरा काढून टाकते. इकडे काव्या पार्थला म्हणत असते, काय मग पार्थ देशमुख, काय सेम टू सेम चव होती ना श्रीखंडाची. पार्थ, सकाळी मी मागवलेली कॉफी नाही प्यायलात तुम्ही. काय तर म्हणे तुम्हाला घरी केलेलीच कॉफी आवडते, पण आत्ता माझ्या हातचा श्रीखंड खायला लागला तुम्हाला. आवडला? पार्थ मात्र अगदी शांत बसलेला असतो, तर काव्य म्हणत असते, बोला ना पार्थ. देशमुखांचा आर्किटेक्ट बोका. बोला, आवडलं ना श्रीखंड? मी केलेल्या श्रीखंडाची चव अजूनही रेंगाळतीये वाटतं ओठांवर. हो ना, मस्त झालेलं श्रीखंड खरंच. बोला ना, सांगा. तर पार्थ लगेच रूममध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल घेतो आणि त्यातील पाणी गटागटा प्यायला लागतो. काव्य म्हणत असते, ठसका लागेल तुम्हाला, काय करताय? आणि ती त्याच्या हातातील बॉटल काढून घेते. त्याला विचारते, काय झालंय पार्थ? तर पार्थ म्हणतो, मनाविरुद्ध जे श्रीखंड खाऊ घातलं त्याची चव घालवतोय. खरं सांगू का, आजच्या एवढं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधीच नव्हतं खाल्लं. इकडे नंदिनी तो गजरा जीवाच्या हातावर ठेवते आणि त्याला म्हणते, खुश? तुम्ही मला विचारताय मी खुश आहे का? खरंच तुम्हाला इतकी काळजी आहे का हो माझ्या खुशीची, माझ्या आनंदाची? तुम्हाला मला कसं खुश ठेवायचं हे माहिती आहे का? मला नाही माहीत, मूळ स्वभाव चांगला असेलही तुमचा, त्यामुळे लोकांना खुश कसं करायचं हे तुम्हाला कळतही असेल. कारण खुश करणं सोपं असतं सुखी ठेवण्यापेक्षा. आणि मला खुश नव्हतं व्हायचं, मला सुखी व्हायचं होतं. गेल्या 1 महिन्यात माझं सुख विरत विरत गेलंय. एक वेळ फाटलेलं शिवता येतं, पण विरलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं, या अशा बालिश गोष्टी करून मी खुश होईल? नाही, कधीच नाही. आणि ती जीवापुढे हात जोडून म्हणत असते, प्लीज, तुम्हाला जर खरंच मला खुश करायचं असेल, माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल, तर प्लीज प्लीज मला मोकळं करा. प्लीज डिवोर्स पेपर्सवर सही करा. कारण आता 1 दिवस संपला आहे, फक्त 6 दिवस बाकी आहेत. आणि नंदिनी तेथून निघून जाते, पण जीवाला मात्र काही सुचत नसतं. इकडे पार्थ काव्याला म्हणत असतो, असं म्हणतात आपण जर एखाद्याला खाऊ घातलं तेव्हा त्याच्या पोटातून मनापर्यंत जायचा रस्ता सापडतो. पण आता मी तुमच्यासाठी माझ्या मनाचे दरवाजे आता कायमचे बंद केलेत. IAS व्हायचं आहे ना तुम्हाला, पण आता अभ्यास सुरू करायला खूप उशीर झाला आहे, परीक्षेचा सुद्धा आणि माझासुद्धा. माझ्या बाबतीत तुम्ही रिझल्टची वाटच बघू नका. किमान IASच्या परीक्षेत पास होऊन दाखवा. आणि श्रीखंड करत बसण्यापेक्षा डिवोर्सच्या पेपर्सवर सही करा आणि मोकळं व्हा. यापुढे मला आता तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही आहेत. 7 दिवसातला पहिला दिवस संपला, काउंटडाऊन सुरू झाला. पार्थचं हे असं बोलणं ऐकून तर काव्याला सुद्धा काही कळत नसतं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्या ब्राऊन एन्व्हलपमध्ये असं काहीतरी आहे जे तिला आपल्या हाती लागू द्यायचं नाहीये, हे असं ती वसवात त्याला सांगत असते. इकडे नंदिनी चालत जात असते, त्यावेळी जीवा गाडीवर मागून येतो आणि तिला म्हणतो, आनंद निवास. अगं नंदिनी, तू चालून चालून दमशील. आनंद निवास खूप लांब आहे आणि दमलीस ना तर आजारी पडशील. आणि आता आजारी पडलीस ना तर मलाच तुझी काळजी घ्यावी लागेल. मला आवडेल म्हणा तुझी काळजी घ्यायला. आत्ता जर मागे बाईकवर बसलीस ना जास्त आवडेल. प्लीज बसशील का? इकडे काव्याची मैत्रीण काव्याला म्हणत असते, इकडे पार्थ त्यांची वाट वाकडी करून तुला न्यायला येतील का? तर काव्या म्हणते, ते नाही आले तरी आपण आपली वाट वाकडी करून जाऊ. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.